Welcome, children, to our English class. Today, I am going to tell you a story of Somadatta and his business skills, which made him wealthy and respectable. Respectable. Open your book, English textbook, and after opening your book, open page number 37 2.4, The Mouse Merchant. This is the title of the story, The Mouse Merchant. This is the story of business skills which made Somadatta wealthy and you see some pictures are given here. Number 31. In this picture, according to this picture, you arrange the picture story in sequence. First, I read this story and then I will explain the meaning of the story. Once, a rich merchant was scolding his lazy son. I gave you so much money to start a business and yet you have not earned anything. एकदा एक श्रीमंत व्यापारी होता आणि तो त्याच्या आळशी मुलाला, लेझी सन म्हणजे आळशी मुलगा त्याला difficult words in your notebook quickly. हा जो श्रीमंत व्यापारी होता हा त्याच्या आळशी मुलाची खरडपट्टी काढत होता, त्याला खडसावत होता. का खडसावत होता बघा? बिकॉज ही गेव his son so much money to start a business, but the son has not earned anything. बघा का खरडपट्टी काढत होता तो? कारण त्याने त्याच्या मुलाला व्यापार सुरू करण्यासाठी खूप पैसे दिले होते, परंतु त्याने काहीही कमावलेलं नव्हतं. म्हणून तो श्रीमंत व्यापारी त्या मुलाला बोलत होता बघा, रागवत होता. यू आर गुड फॉर नथिंग, लुक ॲट दिस डेड माऊस. You see, in the second picture, there is a picture of dead mouse. The rich merchant says to his son to see that dead mouse, and a capable man can start a business even with something as useless as this. डेड माउथ आपल्याला माहिती, मेलेला जो उंदीर आहे, डेड माऊस म्हणजे मेलेला उंदीर ज्याचा मृत्यू झालेला आहे. तर हा मेलेला उंदीर निरुपयोगी असतो, आपण काय करतो, फेकून देतो रस्त्यावर. परंतु एक सक्षम कॅपेबल मॅन म्हणजे सक्षम मनुष्य, लिहून घ्या तुम्ही शब्द, आणि याचा अपोजिट वर्ड काय येईल, इनकॅपेबल. कॅपेबल, इनकॅपेबल.
कॅपेबल शब्द मी राऊंड केलाय, लक्ष द्या. युजलेस, युजलेस म्हणजे निरुपयोगी. युजलेसचा अपोजिट वर्ड लिहून घ्या, युजफुल. युजलेसचा सेकंड पेरा. टिकमार्क केली मी. पे अटेन्शन हिअर. सोमदत्ता, who was a poor orphan boy, heard his words. Pay attention here, dear student. This story was a past tense. बघा, ही स्टोरी पूर्ण स्टोरी भूतकाळात आहे सगळी. हर्ड, दिस इज द पास्ट पार्टिसिपल ऑफ हिअर. हिअरचा PPA म्हणजे हिअरचं V2 पण हर्ड आहे आणि V3 पण हर्ड आहे. लक्ष द्या. सोमदत्त वॉज अ पुअर ऑर्फन बॉय हर्ड हिज वर्ड्स. सोमदत्त हा एक अनाथ मुलगा असतो. ऑर्फन बॉय म्हणजे अनाथ मुलगा. आय टेल यू द मिनिंग ऑफ ऑर्फन. Orphan means a boy or a person who has not parents or close relatives. Orphan means a person who has not or who has no parents or close relatives. म्हणजे जी व्यक्ती जिला आई वडील नाही किंवा कोणतंही जवळचा नातेवाईक नाही, अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो? अनाथ. इंग्लिश टू इंग्लिश अर्थ नीट लिहून घ्या ऑर्फनचा. मग हा सोमदत्त कसा होता? ऑर्फन होता. या ठिकाणी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, लक्ष द्या. आय विल आस्क यू अ क्वेश्चन हिअर and you have to answer them. My first question is, who was सोमदत्त? लक्ष द्या, प्रश्न तुम्हाला वहीत लिहायचा आहे. यू ऑल्सो राईट डाऊन दिस क्वेश्चन इन युअर नोटबुक क्विकली. हू वॉज सोमदत्त? सोमदत्त कोण होता? पास्ट टेन्स मध्ये सगळी स्टोरी, लक्ष द्या. उत्तर काय येईल? सोमदत्त वॉज अ पुअर ऑर्फन बॉय. नीट उत्तर लिहा. सोमदत्त वॉज अ पुअर ऑर्फन बॉय. आता पुढे स्टोरी बघू आपण. Who was a poor orphan boy heard his words. He went in at the merchant. Please lend me this mouse and I will try my luck. या व्यापाराचे हे शब्द म्हणजे हा व्यापारी त्या आळशी मुलाला जो बोलत होता त्याने शब्द ऐकले आणि त्याने त्या व्यापाऱ्याला विनंती केली की मला तुम्ही तो मेलेला उंदीर उसनवार द्या. लेंड मी, LEND, लेंड मी म्हणजे उसनवार देणे. मला उसनवार द्या. लेंड म्हणजे उसनवार देणे. मी तुम्हाला नंतर सगळे मिनिंग इंग्लिश टू इंग्लिश मिनिंग सांगणार आहे.
आधी आपण स्टोरी बघू आणि मग नंतर मी तुम्हाला सांगेन. या ठिकाणी बघा स्कोल्डिंगचा एक इंग्लिश टू इंग्लिश अर्थ आहे बघा. स्कोल्डिंग, शाउटिंग अँग्रीली, जोरात रागाने संतापाने ओरडणे. शाउटिंग अँग्रीली, इंग्लिश टू इंग्लिश अर्थ लक्ष द्या. आणि या सोमदत्तने त्या व्यापाऱ्याला सांगितलं की मला हा उंदीर, मेलेला उंदीर उसनवार द्या आणि मी माझं नशीब त्या उंदरावर अजमावतो. पुढच्या ओळीकडे लक्ष द्या. The merchant burst out laughing, but still he gave the mouse to Somadatta and took the receipt that Somadatta wrote out to him. Wrote, WROTE. wrote हे राईटचं दुसरं रूप आहे. अंडरलाईन करा रोट खाली. WROT. V2 हे बघा. WRIT राईट पहिलं रूप, V1. WROT रोट दुसरं रूप आणि WRITTEN रिटर्न तिसरं रूप, पास्ट पार्टिसिपल किंवा V3. पाठ करायची तुम्हाला हे सगळे रूप. सोमदत्त रोट आउट टू हिम, सोमदत्तने त्याला, म्हणजे जो लिहिण्याचा करार होता तो लिहिण्याचा करार त्या ठिकाणी झाला, लेखी करार, आणि सोमदत्तने त्याच्याकडनं ती चिठ्ठी घेतली. बघा या ठिकाणी वरच्या वाक्यामध्ये TOOK टू भूतकाळी रूप आलेलं आहे. टेक्सचं अंडरलाईन करा. टेक्सचं भूतकाळी रूप V2 टूक आहे. V2 मध्ये सगळी स्टोरी बघा क्रियापदाच्या दुसऱ्या रूपात. आणि टेक्सचं तिसरं रूप काय आहे? टेकन. टेक पहिलं रूप आहे TAKE, त्याचं V2 आहे TOOK टूक, आणि V3 आहे TAKEN टेकन. टेक पहिलं रूप म्हणजे घेणे, टूक म्हणजे घेतला बघा, आणि टेकन म्हणजे घेतले. तर V1, V2, V3 ही सगळी रूपं आपल्याला लिहायची 50 तरी ही स्टोरी संपल्यानंतर. या पाठामध्ये जितके आलेले V1, V2, V3 हे सगळे लिहा आणि पाठ करा. या ठिकाणी आता पुढची ओळ बघू आपण. सोमदत्त with the dead mouse in his hand when another shopkeeper I need the mouse to feed my cat. feed खाली अंडरलाईन करा. to feed म्हणजे खाऊ घालणे. I will give you 2 handfuls of gram for it. Somadatta accepted the gram. accepted खाली अंडरलाईन करा. बघा ईडी लागलेला आहे, दुसरं रूप आहे, दुसरं आणि तिसरं ॲक्सेप्टेडच आहे. एक्सेप्टेड ACCEPT पहिलं रूप V1, ACCEPTED दुसरं, आणि ACCEPTED ॲक्सेप्टेड तिसरं. म्हणजे V2 आणि V3 याचं सेम आहे, लक्ष द्या इथे. आणि ग्रॅम म्हणजे हरभरे, आपल्याला माहिती आहे, आपण ओळखतो. 2 handfuls ग्रॅम, 2 handfuls ऑफ ग्रॅम म्हणजे पसभर, 2 मुठी, लक्षात घ्या. 2 मुठी हरभरे. बघा सोमदत्त त्या मेलेल्या उंदराला हातात धरून रस्त्याने चाललेला होता. मिनिंग्स बघा याचं. आणि एक दुकानदार जो होता
त्याने सोमदत्ताला बोलवलं आणि त्याने त्याला बघा चित्रामध्ये बघा तो शॉपकीपर जो आहे तो मांजरीला घेऊन बसलाय बघा मांडीवर. गोल राऊंड केलाय मी, लक्ष द्या. मांडीवर त्याच्या मांजर आहे त्या शॉपकीपरच्या आणि सोमदत्त उभा आहे बघा मेलेला उंदीर धरून. आणि त्या शॉपकीपरने सोमदत्ताला मागितलं की तो उंदीर माझ्या मांजरीला खायला दे, मी तुला त्याच्या बदल्यात उंदराच्या बदल्यात 2 मुठा हरभरे देतो. आणि सोमदत्ताने ते स्वीकारले. ॲक्सेप्टेड म्हणजे स्वीकार करणे, अर्थ लिहून घ्या. आणि सोमदत्ताने तो मेलेला उंदीर त्या शॉपकीपरला दिला आणि त्याच्या बदल्यात 2 मुठा हरभरे घेतले. पुढची स्टोरी बघा आता. ॲट होम सोमदत्त V2 आणि V3 भाजणे. ROAST रोस्ट पहिलं रूप, रोस्टेड ईडी लागलेलं दुसरं आणि तिसरं पण रोस्टेड असेल ईडी लागलेलं. हे सगळं लिहायचंय तुम्हाला. सोमदत्त रोस्टेड द ग्रॅम वेल. घरी गेला सोमदत्त, त्याने ते हरभरे चांगले भाजले. देन ही टूक अ पिचर ऑफ वॉटर. पिचर ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचं भांड, मातीचं बघा. टूक टेकचा भूतकाळ आहे, वरच्या याच्याच मी सांगितलेलं आहे तुम्हाला वरती तो शब्द. देन ही टूक अ पिचर ऑफ वॉटर and water. He waited for a long time. Stood. STWD. STND चा भूतकाळ लिहून घ्या. STAND स्टँड म्हणजे उभे राहणे. त्याचा भूतकाळ काय आहे? STOOD स्टूड. आणि तिसरं रूप पण काय आहे? स्टूड. स्टँड, स्टूड, स्टूड. हा सोमदत्त याने ते हरभरे घरी गेल्यावर चांगले भाजले आणि एका मातीच्या भांड्यात पाणी घेतलं आणि तो रस्त्याच्या एका बाजूला ते पाणी आणि ते भाजलेले हरभरे घेऊन उभा राहिला विकायसाठी बघा. ही वेटेड फॉर अ लॉंग टाइम. वेटेड वाट पाहणे. वेटेड ईडी बघा भूतकाळी रूप आहे. सगळे भूतकाळी रूप तुम्हाला लिहायचे स्टोरीतले आणि मग सांगायचे किती आहे. मला होमवर्क पाठवायचा आहे तपासाला. इन द इव्हनिंग वेन लेबरर्स म्हणजे कामगार लिहून घ्या अर्थ. वूड जंगलातून ते काड्या घेऊन जेव्हा ते घराकडे परतत होते सगळे कामगार, लेबरर्स म्हणजे कामगार. दे सॉ द बॉय विथ रोज ग्रॅम अँड वॉटर. त्यांनी त्या कामगारांनी मजुरांनी तो मुलगा भाजलेले हरभरे आणि पाणी घेऊन उभा असलेला बघितला. सोमदत्त ऑफर्ड देम. ऑफर्ड म्हणजे देव केले. भूतकाळी रूप आहे बघा लिहून घ्या. ऑफर्ड. V2 आणि V3 दोघं पण आहे आणि OFFER ऑफर V1 आहे. सोमदत्तने त्या कामगारांना ते हरभरे आणि प्यायला पाणी हे नम्रपणे दिलं. सोमदत्त ऑफर देम द ग्रॅम अँड वॉटर पोलाइटली. सोमदत्तने त्या मजुरांना भाजलेले हरभरे आणि प्यायला पाणी नम्रतेने दिलं.
But open page number 38. But we have no money. 2 sticks of wood is all we can give. बघा ते मजूर काय म्हणताय, आमच्याजवळ पैसे नाही, आम्ही त्या बदल्यात तुला काय देऊ, 2 काड्या देऊ शकतो, 2 काठ्या देऊ शकतो. दॅट्स अ गुड पेमेंट फॉर दिस सिम्पल फेअर. एस्क्लेम्ड किंवा एस्क्लेम, ईडीचा उच्चार करू नका, एस्क्लेम सोमदत्त. सोमदत्तने उद्गारला तो की हे तर खूपच छान आहे माझ्यासाठी. बाय एक्सेप्टिंग 2 स्टिक्स फ्रॉम इच लेबरर, सोमदत्त कलेक्टेड अ स्मॉल बंडल ऑफ स्टिक्स. त्या प्रत्येक मजुराकडनं त्याने 2-2 काठ्या घेतल्या आणि त्याच्याजवळ काठ्यांची लहान मोळी तयार झाली. बंडल टू द मार्केट, मार्केटमध्ये गेली. सोल्ड इट, सोल्ड म्हणजे विकणे, ACLLचा भूतकाळ सोल्ड, आणि सोल्ड पास्ट पार्टिसिपल पण आहे V3. ग्रेन मोर ग्रॅम विथ इट. बॉट, बॉट म्हणजे विकत घेणे, बायचा भूतकाळ BUY बाय, त्याचं भूतकाळी रूप आहे बॉट. V2 पण आणि V3 पण पास्ट पार्टिसिपल पण काय आहे, बॉट. अंडरलाईन करा आणि लिहा. अँड बॉट सम मोर ग्रॅम विथ इट, आणि त्याने ती मोळी बाजारात विकून त्याच्या भरपूर हरभरे विकत घेतले. बघा त्याने. सोमदत्त डीड धिस एव्हरी डे, सोमदत्त रोज असं करायचा. He became well known among the laborers as the nice boy who offered tasty gram and refreshing water just for a couple of sticks. सोमदत्त आज या ठिकाणी बघा एक हुशार मुलगा, एक चांगला मुलगा म्हणून प्रसिद्ध झाला. बघा म्हणजे 14 हरभरे म्हणजे चवे आणि ताजे पाणी देणारा छानसा म्हणून सोमदत्त प्रसिद्ध झाला. लक्षात घ्या. Many of them began to buy his grain every day on their way back from the woods. Somadatta got several bundles of sticks every day because now he had so many customers. बघा सोमदत्त आता प्रसिद्ध झालेला होता, चविष्ट हरभरे देणारा मुलगा आणि थंडगार पाणी देणारा मुलगा म्हणून. आणि आता त्याला खूप पैसे मिळायला लागले. बघा. वन्स वेन सोमदत्त वॉज सेलिंग द स्टिक्स इन द मार्केट ही मेट अ पॉटर. बघा सोमदत्त एके दिवशी मार्केटमध्ये या मोळ्या विकायला गेला. त्याला कोण भेटला, पॉटर. MET मेट, मेट म्हणजे भेटला, भूतकाळी रूप आहे. MEET मीटचं भूतकाळी रूप काय आहे, MET. V2 पण आणि V3 पण अंडरलाईन करा. मी गोल केलाय बघा मेटवर. मीटचं भूतकाळी रूप मेट लिहून घ्या. बघा त्याला कोण भेटला, पॉटर. पॉटर म्हणजे कोण, कुंभार. नीडेड वूड बर्न इज फर्नस. त्याला काय पाहिजे होता, त्याच्या फर्नससाठी त्याला म्हणजे त्याची भांडी भाजण्यासाठी त्याला काठ्यांची बट
टाकायला. कुंभार त्याची मडकी कशात भाजतो? भट्टीत. मग त्याच्यासाठी त्याला लाकूड हवं होतं बघा. इन रिटर्न फॉर द स्टिक्स ही गेव सोमदत्त पॉट्स फॉर हिज ग्रॅम अँड अ फ्यू पिचर्स फॉर द वॉटर. त्याने सोमदत्ताला काय दिलं बघा? काठ्यांच्या बदलात सोमदत्ताकडनं त्या कुंभाराने काय घेतलं? काड्या घेतल्या. आणि त्याच्या बदल्यात त्या सोमदत्ताला त्याने काय दिला? मातीची भाजलेली भांडी दिली बघा, पाणी पिण्यासाठी बघा. आपल्याला माहिती कुंभाराकडनं आपण माठ आणतो, एक प्रकारचा माठच धरा, रांजण धरा. पुढचा मुद्दा, सोमदत्त डिड नॉट वेस्ट एनी मनी. सोमदत्तने कोणतेच पैसे वाया घालवलेले नाही बघा. ही वर्क हार्ड टू सेल द वूड अँड द ग्रॅम इन पासून संध्याकाळपर्यंत तो काय विकायचा बघा? मोळ्या विकायचा. तो सकाळी लाकडे विकण्याकरता आणि संध्याकाळी हरभरे विकण्याकरता खूप मेहनत करू लागला बघा. वन डे ही हॅड इनफ मनी टू बाय ऑल द वूड फ्रॉम द लेबरर्स. बघा, एक दिवस त्याच्याकडे त्या मजुरांकडून सर्वच्या सर्व लाकडे विकत घेण्याएवढा पैसा त्याच्याजवळ जमा झाला. म्हणजे तो पैसे देऊन मजुरांजवळ जेवढ्या मोळ्या असतील लाकडाच्या, त्या सगळ्याच्या सगळ्या तो पैसे देऊन विकत घेऊ लागला. आणि त्या मोळ्या त्याने बाजारामध्ये चांगल्या किमतीने विकल्या बघा. आफ्टर सम टाइम ही इवन सेट अप हिज ओन शॉप इन द मार्केट. बघा, ही सोल्ड इट ॲट अ गुड प्राइस इन द मार्केट. त्याने त्या मजुरांजवळच्या मोळ्या चांगल्या किमतीला मार्केटमध्ये बाजारात विकल्या. आफ्टर काही काळानेच त्याने बाजारामध्ये स्वतःच्या मालकीचे दुकान उभे केले. ही वॉज ऑलवेज पोलाइट टू हिज कस्टमर्स. बघा, तो त्याच्या ज्या ग्राहकाशी अतिशय नम्रतेने वागायचं बघा. सम ऑफ देम पेड हिम कॅश while others paid him in offer, while others paid him in kind. बघा, काही जण त्याला पैसे द्यायची, काही त्याला वस्तू द्यायची बघा. दे गेव हिम व्हॉट एव्हर आर्टिकल दे कुड ऑफर. काही जण त्याला वस्तूच्या स्वरूपात किंमत द्यायची. ज्या ज्या वस्तू त्यांना देता येऊ शकतील त्या त्या वस्तू ग्राहक त्याला द्यायचे. आणि सोमदत्त काय करायचं? मग त्या वस्तू त्या मजुरांकडनं घ्यायच्या आणि बाजारात विकायच्या. सोमदत्त ऑलवेज फाउंड सम वे ऑफ सेलिंग द आर्टिकल्स दोज हू नीडेड देम. आणि सोमदत्त त्या सगळ्या वस्तू, ज्या ज्या वस्तू हव्या आहे, ज्याची ज्याची गरज आहे, त्या त्या द्यायचा. लक्ष द्या,